दिल्लीमध्ये 70 जागांसाठी आज मतदान. 699 उमेदवार रिंगणात. पुन्हा केजरीवालांचं सरकार की सत्तांतर, याकडे सर्वांचंच लागलंय लक्ष. छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. तर मंत्रीपद आणि पक्षप्रवेशाबाबत नाही, मतदारसंघातील कामांबाबत झाली चर्चा. भेटीनंतर भुजबळांनी दिली प्रतिक्रिया. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ. शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप. मुंबई हायकोर्ट बजावणार नोटीस. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या राजू शिंदेंची याचिका. शिरसाटांची निवड रद्द करण्याची मागणी. सिद्धिविनायक नंतर आता तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता. धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेणार, अशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती. पुण्यात गाड्या तोडफोडीचं सत्र हे सुरूच. बिब्वेवाडी परिसरातली घटना. 50हून अधिक गाड्या फोडल्या. म्हाडाच्या 2264 घरांसाठी आज सोडत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात कार्यक्रम. दहावी बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर. कॉपीमुक्त अभियानाच्या कठोर अंमलबजावणीचे आता आदेश. शिक्षक भरतीसाठी टेट या परीक्षेचा प्रस्ताव मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेणार परीक्षा. छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण. 2 कोटींची मागितली खंडणी. पुण्यात दूषित पाणी आढळलेल्या आरो प्लांट्सला टाळं. सिंहगड रस्ता परिसरात 19 ठिकाणी कारवाई. साम सकाळच्या पाठपुराव्याला मोठं यश.